नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. सध्या झेंझीनं सर्व राजकारण्यांची झोप उडवलेली आहे. झेंझी अभिजित दिपके यांनी अमेरिकेतील बोस्टन येथून आपल्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावरून म्हणजे एक्स, इंस्टाग्राम आणि याच्यावर जे कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आणि त्या प्लॅटफॉर्मवर कोटीहून अधिक लोकांनी अभिजित दिपकेच्या त्याला पसंती दिली. मग अभिजित दिपके आणि त्याच्या सोबत असलेल्या तरुणांनी भारत देशातील ही महत्त्वाची अशी नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी मग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. अभिजित बोस्टनहून थेट नवी दिल्लीत आला, तिथून जंतर मंतरवर गेला आणि एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन केलं होतं. त्यावेळीही मोठ्या संख्येनं देशभरातून तरुण या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि मग पुढं जूनच्या अखेरीस परत जंतर मंतरवर याच प्रश्नी आंदोलन सुरू झालं. 36 दिवस हे आंदोलन चालू होतं. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोनम वांगचुक यांनी जवळपास 28 दिवस उपोषण केलं होतं. आणि बघत बघत या झेंझीचा वणवा पूर्ण भारतभर पसरलेला दिसून आला. सध्या झारखंडची राजधानी रांचीमध्ये युवकांचं झारखंड राज्य आयोगाकडून आणि कर्मचारी भरतीच्या संदर्भात ज्या परीक्षा होतात त्यातही पेपर फुटी झालेली आहे आणि निकाल योग्य नाही म्हणून हजारो कार्यकर्ते रांचीत आंदोलन करत आहेत. आणि तिथं त्यांचा जो म्होरक्या म्हणून आहे तो आमरण उपोषण करत आहे. काल सोनम वांगचुक यांनी त्याच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून किमान पाणी तर घे अशी विनंती केली होती आणि त्या भाकरानं मग काल पाणी पिलेलं आहे. या झारखंडच्या रांची येथील आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीनं पण समर्थन दिलेलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या समन्वय समितीची काल आणि परवा छत्रपती संभाजीनगर येथे सिडको भागात असलेल्या अभिजित दिपके याच्या घरी बैठक झाली आणि त्या बैठकीत विविध ह्याच्यावर चर्चा मंथन झालं. कॉक्रोच जनता पार्टी ही कुठलीही राजकीय पार्टी म्हणून आम्ही स्थापन करणार नाही, तर आमच्या तरुणांचा राज्य करणाऱ्यांवर दबाव गट असेल असं स्पष्टीकरण कालच्या बैठकीनंतर कॉक्रोच जनता पार्टीनं दिलं आहे. त्यांनी आता नवीन नारा दिला आहे, क्या बोलती जनता असं त्या नाऱ्याचं नाव असून साधारण सप्टेंबर महिन्यापासून कॉक्रोच जनता पार्टीचे हे प्रमुख मंडळी देशभर फिरणार आहेत आणि जनतेची काही अडीअडचणी आहे, जनतेचं काय म्हणणं आहे हे जाणून घेणार आहे. आणि अशा तऱ्हेनं कॉक्रोच जनता पार्टी आता आंदोलन करणार आहे. काल आणि परवा झालेल्या बैठकीच्या वेळी काही मंडळींनी तिथं त्यांच्यावर घरासमोर आंदोलनही केलं होतं. काही तरुण मंडळींनी अभिजित दिपके यांच्या घरासमोर आंदोलन पण केलं. त्या आंदोलकांचं म्हणणं होतं की हे आम्हाला विश्वासात घेत नाही, आम्हाला बोलावून पण बैठकीला मध्ये घेतले नाही असा त्यांचा आक्षेप होता. आणि
यात बहुतांशी विद्यार्थी हे किंवा तरुण जे होते ते गुजरातचे होते, हेही लक्षणीय असंच पाहायला मिळालेलं आहे. बघूया आता पुढं अभिजित तिपके आणि त्यांची टीम पुढं काय काम करते, जनतेला ते भावतं का, तरुण त्यांच्या पाठीशी राहतात का, हे पाहायला लागेल. येत्या 29 ऑगस्टपासून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी हे जे 3 वर्षापासून आंदोलन करत आहे त्याचं अगदी टोकाचं आंदोलन ते सुरू करणार आहे. त्या अगोदरच आणखी त्यांच्या म्हणण्याला किंवा त्या वादात ठिणगी टाकण्याचं काम झालेलं आहे आणि 4 जणांची जी कुणबी प्रमाणपत्र महसूल विभागानं दिली होती ती रद्द करण्यात आली असून त्यात मग 2 पंचायत समिती सदस्य, 2 नगरसेविका यांच्या पदाला धोका निर्माण झाला आहे आणि साहजिकच त्यामुळं मनोज जरांगे पाटील परत जरा चिडलेले आहेत आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर शरसंधान साधलं असून ज्यांच्याबाबत ते समाज बांधव या नात्यानं त्यांच्याविषयी बोलत होते त्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना पण त्यांनी धारेवर धरलं आहे आणि एकनाथ शिंदे दुहेरी भूमिका बजावतात असा आरोपही केला आहे. आज दुपारनंतर मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीहून तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी निघणार आहेत आणि तुळजापूरहून ते परत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पुढे जाणार आहे आणि या दरम्यानच आज धाराशिव तालुक्यातील खेड इथं ते सायंकाळच्या दरम्यान त्या गावाला भेट देणार असून खेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केलेली आहे. आज आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. धन्यवाद.